आपल्या लेकरांना शिकार करून आणणारी जी वाघीण असेल, सिंहीण असेल, ती तिच्या पिलांना चांगलीच वाटते. परंतु ज्या पिलांची आई मारली गेली त्या पिलांना विचारलं तर ती सांगेल नाही, क्रूर आहे, भयंकर आहे, आमचं छत हिरावून गेले. म्हणजे चांगलेपणाची व्याख्या वेगवेगळी असू शकते, परंतु आनंदाची व्याख्या वेगळी असू शकत नाही. मनुष्य परत्वे चांगलेपणाची व्याख्या बदलते. सद्गुरू आम्हाला सांगता की आम्ही आनंदी समाज तयार केला पाहिजे, आनंदी माणसं जन्माला घातली, असा समाज आम्ही निर्माण केला पाहिजे जो आनंदी आहे, जो सकारात्मक बघतो, जो सत्याच्या मार्गाने चालतो, बरोबर आहे, जो सज्जन आहे, असा समाज आम्ही निर्माण केला पाहिजे. अशी माणसं आम्ही निर्माण केली पाहिजे. आम्ही स्वतःला तसं बनवलं पाहिजे. दोस्तों, एक बात है अच्छा होना, एक बात है सच्चा होना. जसं आपण हिंदीमध्ये असं म्हणतो की माणसाने चांगलं असलं पाहिजे की सच्चा असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे. आम्ही चांगल्या माणसाला चांगला माणूस म्हणतो आणि सच्च्या माणसाला आम्ही सज्जन म्हणतो. सत्यजन असा जन जो सत्य मार्गावर जगतो, तो जो जसा आहे तसा तो समाजासमोर वावरतो, त्याला सज्जन असं म्हणतात. आपण खऱ्या अर्थाने सज्जन याची व्याख्या अशी करतो की जो कोणालाही त्रास देत नाही, फार सोज्वळ आहे आणि फार पापभिरू आहे, अशा माणसाला आम्ही सज्जन समजतो. खरं तर सज्जन या शब्दाचा खरा अर्थ आहे जो सत्य मार्गावर चालतो, तो जो आहे त्याचा तो स्वीकार करतो. आणि एकदा तुम्ही स्वीकार केला की तुम्ही दरवेळेस तसे वागू शकत नाही जसे तुम्ही पूर्वी वागत होता. समजा एखाद्या व्यक्तीकडनं जर चूक झाली तर तो जर सज्जन असेल तर ती चूक तो स्वीकारतो, हा ही माझ्याकडनं झाली आहे. परंतु दुर्जन माणूस नकार देतो, तो ठामपणे ती गोष्ट नाकारतो, ही चूकच नाही, हो हे मी केलंय पण ही चूक नाही, हा माझा अधिकार आहे. जेव्हा काही लोक अत्याचार करतात, दंगली करतात, नासधूस करतात, तेव्हा ते काय सांगतात की हा आमच्या आंदोलनाचा मार्ग आहे, पण ते सत्य कार्य नाही, ते दुर्जन कार्य. म्हणजे सज्जन असणं म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणं. सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस स्वतःला नेहमी काय करत असतो, विकसित करत असतो, स्वतःमध्ये अपडेशन करत असतो. तो काळ जसा होता तसा आज नसतो, त्याच्यामध्ये बदल होत असतो. आणि त्याच्यात होणारा तो जो बदल आहे, सकारात्मक बदल, हाच त्याला त्याच्या आनंदाकडे घेऊन जात असतो. आणि दुर्जन जो असतो तो त्याच्या नकारात्मक वृत्तीमुळे तो स्वतःला दुःखाच्या दरीकडे घेऊन जात असतो. मग आम्ही अच्छा बनलं पाहिजे की सच्चा बनलं पाहिजे, आम्ही चांगलं बनलं पाहिजे की आम्ही आनंदी बनलं पाहिजे, हे आम्हाला पहिले ठरवायचं आहे. त्यासाठी चांगलं असणं आणि खरं असणं, आनंदी असणं, यातला फरक आम्हाला समजला पाहिजे. आणि जर आम्ही स्वतः तसे असू तर आम्ही दुसऱ्याला तसे घडवू शकतो. सद्गुरू आज आम्हाला सांगता की तुम्ही चांगली माणसं घडवण्याच्या ऐवजी तुम्ही आनंदी माणसं घडवा. पहिल्या अर्ध्या भागामध्ये ते असं आम्हाला सांगतात. आम्ही पहिलं हे समजून घेतलं पाहिजे की चांगली माणसं कोणती आणि आनंदी माणसं कोणती, यात फरक कसा असू शकतो. एखादा चांगला माणूस आनंदी का नसावा, कारण तो चांगला असण्याचं ढोंग बी करू शकतो, पण आनंदी असण्याचं कोणी ढोंग करू शकत. चांगलं असणं म्हणजे काय हो, आपल्या अनुकूल जो वाटतो तो आपल्याला चांगला वाटतो. एका गुंडाला त्याचा जो बॉस असतो तो त्याला चांगलाच वाटतो. आपल्या लेकरांना शिकार करून आणणारी जी वाघीण असेल, सिंहीण असेल, ती तिच्या पिलांना चांगलीच वाटते. परंतु ज्या पिलांची आई मारली गेली त्या पिलांना विचारलं तर ती सांगेल नाही, क्रूर आहे, भयंकर आहे, आमचं छत हिरावून गेले. म्हणजे चांगलेपणाची व्याख्या वेगवेगळी असू शकते, परंतु आनंदाची व्याख्या वेगळी असू शकत नाही. मनुष्य परत्वे चांगलेपणाची व्याख्या बदलते. समजा तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला जर बाजारभाव वाढले भाजीपाल्याचे तर तुम्हाला चांगलं वाटतं, आणि तुम्ही जर ग्राहक असाल तर भाजीपाल्याचे जर बाजारभाव वाढले तर तुम्हाला ते वाईट वाटतं, ते चुकीचं वाटतं. मित्रांनो,
जीवनामध्ये आम्ही जे चांगलं बनण्यासाठी जे संस्कार करतो, समाज आमच्यावर संस्कार करतो की चांगलं बना, नेहमी खरे बोलावे. हे काय? हे संस्कार आहे, ढोंग आहे ते. हा नाही, मग लहान मुलांना कसं कळेल की नेहमी खरं बोलावं? तुमच्या वागण्यातून कळेल. पण आम्ही ते शिकवतो. शिक्षक शाळेमध्ये शिकवतं इथपर्यंत ठीक आहे, पण कुटुंबामध्ये सुद्धा शिकवण्याचं काम चालतं आहे. काही आई वडील असं म्हणतात की आमच्या मुलांची शिकवणी आम्ही घरीच घेतो. चांगलं आहे. मित्रांनो, आपण आपल्या मुलाबाळांवरती संस्कार केले पाहिजे. आणि संस्कार हे कृतीतून होतात, अनुकरणातून होतात. संस्कार बोलण्यातून होत नाही. असं जर असतं तर आता सगळं समाज सज्जन बनला असतं. नेहमी खरे बोलावे हे वाक्य तुमच्यापैकी किती जण असे त्यांनी कधी पाहिलंच नाही अजून? नाही सर, आम्ही लहानपणापासून ते वाक्य पाहत आलो, ऐकत आलो, बोलत आलो. प्रत्येक शाळेमध्ये ते पहिलं वाक्य लिहिलं असतं, नेहमी खरे बोलावे. किती जण खरं बोलतात? मी नेहमी इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारतो. काही जण म्हणतात सर 25% लोक खरं बोलतात, काही जण म्हणतात 50% बोलतात. मी त्यांना विचारतो, तुम्ही कोणत्या टक्क्यामध्ये आहे? तुम्ही कोणत्या टक्क्यात आहे? मग ते चाचरत बोलतात, सर आम्ही पण कधी कधी बोलतो. बरं का बोलतो? बरं नाही, मग मित्राबरोबर बाहेर फिरायला जातो आणि घरी सांगतो कॉलेजमध्ये. गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं. तसं आहे. तसं आम्ही सज्जन आहोत, परंतु कधी कधी आम्ही खोटं बोलतो. मित्रांनो, चांगलेपणा जो आहे त्याच्या शेजारी एक शब्द आहे, चांगुलपणा. चांगुलपणा आणि चांगलेपणा शब्द फार जवळचे वाटतात, पण त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. चांगुलपणा म्हणजे प्रामाणिकपणा, आणि चांगलेपणा म्हणजे काय? का दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागणं म्हणजे चांगलेपणा. बस, संपला विषय. बरोबर आहे. एखादा आळशी मनुष्य झोपलेला असतो नेहमी, तो कोणाला त्रास देत नाही, मग तो पण चांगलाच आहे ना. तुम्ही पाळलेलं जे कुत्रं आहे ते कुत्रं घरासमोर बसतं आणि ते कोणत्याही जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला बिलकुल चावत नाही, मग ते चांगलं कुत्रं आहे. पण ज्या दिवशी चोर चोरी करून जातो त्या दिवशी ते चांगलं राहतं का? अरे तुला एवढं खाऊ घातलं. म्हणजे आमचा ज्यावेळेस हेतू बदलतो ना, तेव्हा चांगलेपणाची व्याख्या सुद्धा काय होते? बदलते. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की चांगली माणसं बनवू नका. आज आम्ही ढोंगी समाज निर्माण करतोय. अरे मोठ्या माणसांना नमस्कार करावा, त्या मुलाच्या आतून इच्छा नाही, त्या मुलीच्या आतून इच्छा नाही आहे पाया पडण्याची. पण आता वडील म्हणतात, आई म्हणते, परिवार म्हणतो म्हणून ऐकावं लागतं, पाया पडतं. शरीर वागतं, मस्तक वागतं, अहंकार वागत नाही, मन सुद्धा वागत नाही. मग त्या नमस्काराला काही जात, त्या नतमस्तक होण्याला काही अर्थ नाही. जिथं मस्तक टेकलं म्हणजे तुमचं बुद्धी शरण गेली, तेव्हा तुम्ही नतमस्तक झालं पाहिजे. बुद्धी ताट आहे, मी म्हणतो तेच खरं आहे, आणि तो पाया पडतो अक्षरशः. ढोंग आहे, पाखंड आहे, महापाप आहे. आणि हे महापापापासून वाचावं म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आम्ही आनंदी समाज तयार केला पाहिजे, आनंदी माणसं जन्माला घातली. सद्गुरूंना एका स्त्रीने विचारलं, आई होती ती म्हटली की सद्गुरुजी, मी माझ्या मुलाचं पालन पोषण कसं करावं, मी त्यांना कसं पाळावं? सद्गुरूंनी कठोर शब्दात सांगितलं, तुम्ही माणसांना पाळू शकत नाही, तुम्ही माणसांचं पालन पोषण करू शकत नाही. ती जनावरं थोडी आहे, जनावरं पाळली जातात, माणसं नाही. हा, तुम्ही जर त्यांचं पालन पोषण केलं तर तुम्ही टोळके जन्माला घाला, ज्यांना टाळकं नसतं, ज्यांचं टाळकं कायम गहाण टाकलेलं असतं, अहंकाराजवळ, महत्वाकांक्षेजवळ, लोभाजवळ, मोहाजवळ, कामनेजवळ, वासनेजवळ, अपेक्षांच्या खोल दरीमध्ये ज्यांचं चांगुलपण काय झालेलं असतं, काय हरवलेलं असतं, असे टोळके आम्ही तयार करतो. एकटा माणूस कधीही हिंस्र होऊ शकत नाही, अपवाद सोडला तर. परंतु जर टोळकं जर असलं तर ते हिंस्र व्हायला वेळ लागत नाही. त्या टोळक्यामध्ये चांगली माणसं जर असली, चांगल्या माणसांचं टोळकं वाईट कृत्य करू शकतं. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट काय, जेव्हा आम्हाला धक्का बसतो की अरे हा माणूस याने हे केलं, अरे तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती रे, असं ज्यावेळेस समाज म्हणतो, कुटुंब म्हणतं,
तेव्हा तो खूप चांगला असतो, पण तो तसं करतो. पण चोरी असेल, अत्याचार असेल, काय पण असेल, आपण जेव्हा अधिकाऱ्यांकडे बघतो, अधिकारी त्यांना बदली करून येण्यासाठी मोठ्या प्रकारचा व्यवहार करावा लागतो, मोठी रक्कम द्यावी लागते. मग ती रक्कम वसूल करण्यासाठी ते खालून त्या प्रकारचा पैसा उपलब्ध करतो. जो अधिकारी सरळ सरळ पैसे घेतो त्याची किंमत फार कमी असते, पण जो अधिकारी फार कडक आहे असं म्हटलं जातं त्याची रक्कम मोठी असते. कडक वगैरे काही नसतो, तो सिलेक्टेड गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असतो. बरोबर आहे. एखाद्याला विचारलं तुला कार आवडते का रे, तो जनरली म्हणजे हा आवडते. एखादा म्हटलं नाही आवडत. पण त्याला जर विचारलं ना तुम्ही की तुला मर्सिडीज आवडते का, हा बुगाटी आवडते का, तो म्हणतो हा मस्त आहे. कसं झालं, प्रत्येकाची इथे किंमत आहे, फक्त किती आहे हा प्रश्न आहे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जो पण तुम्ही चांगले आहे ना, तुमच्या चांगलेपणाची कुठेतरी किंमत आहे. ती किंमत तुमच्या समोर आली की तुमचा चांगलेपणा काय होतो, संपतो. तुम्ही चांगलेपणा बाजूला ठेवून ते कृत्य करण्यास तयार होता. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, चांगले मनुष्य बनू नका, आनंदी मनुष्य बनवा. आमच्या मुलाबाळांना आम्ही आनंदी बनवलं पाहिजे, आनंदी राहायला शिकवलं पाहिजे. सद्गुरू म्हणतात की तुम्ही त्यांना असं पालन पोषण द्या, अशा प्रकारचे वातावरण द्या, ज्या वातावरणामध्ये ते मोकळेपणा नाही करतो. तुम्ही जे त्यांना पोषण करायचं, त्यांचं पालन कसं करायचं असं विचारताय, म्हणजे तुम्ही अगोदरच ठरवलं यांना काय बनवायचं. जसं आपण घरामध्ये एखादा पदार्थ बनवायचा ठरवतो, हा आता ह्या पिठाचं काय करायचं, थालीपीठ बनवायचं काय, पकोडे काढायचे की चपात्या करायच्या की काय, खीर करायची, काय करायचं, काय सूप करायचं, काय करायचं त्या पिठाचं, की समोसे बनवायचे की वडे बनवायचे. म्हणजे तुमच्या हातात तुम्ही आजच ठरवता की याला काय बनवायचं. मग त्या पिठाला स्वतंत्र नाही मला काय बनायचं. तसं पीठ निर्जीव आहे, परंतु तुमचा जीव जो आहे, मूल आहे, हे निर्जीव नाहीये, ते स्वतंत्र मनुष्य आहे. ते स्वतःच नियती सोबत घेऊन आलेलं आहे. तर त्याला काय बनायचं हे तो ठरवेल. मनुष्य असं बी आहे की त्याला कोणतं फळ लागणार आहे आणि कोणतं फूल लागणार आहे हे आम्हाला माहीत नाही. ज्याचं आम्ही त्याला खत पाणी घालू, मोठं करू, चांगलं वातावरण देऊ, त्याचं संरक्षण करू, तेव्हा आपोआप कळेल त्याला फळं आणि फुलं आल्यानंतर की हे कोणतं फळ आहे. जेव्हा ते त्याच्या इच्छेने विकसित होतं ना, तेव्हा त्याला सुंदरच फुल येते, सुंदरच फळ येते. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही आनंदी माणसं तयार केली पाहिजे. आज समाजामध्ये खूप चांगली माणसं आहे, कोणी कोणाला त्रास देत नाही, कारण कायदा आहे ना हो. प्रत्येकाला भीती आहे कायद्याची, पोलिसांची. कायदा आणि पोलीस काढून टाका बरं, थोडे दिवस तुम्हाला सगळे चांगले माणसं कळतील कोण. ज्या ज्या देशामध्ये पोलीस आणि कायदा नाहीये किंवा सुव्यवस्था त्यांची नाहीये, तिथे अडचणीत आहे, मोडकळीस आहे, तिथली परिस्थिती काय, फार लांब कशाला जाता. आपल्या शेजारीच आहे ना उत्तर प्रदेशमध्ये, जेव्हा योगीजी नव्हते तेव्हा काय होते, सगळे भोगीजी होते. हो, जो तो फक्त भोग घ्यायचा प्रयत्न करतो, लुटण्याचा प्रयत्न करत होता. मग मनुष्यबळ असो, यौवन असो, पैसा असो, सत्ता असो, जो तो फक्त भोगण्याचा प्रयत्न करतो. थोड्याफार फरकाने सर्व राज्यांमध्ये ती परिस्थिती आहे, परंतु तिथे मात्र अतिरेक होता. असं म्हणतात तुम्ही 500 रुपये अशी खिशामध्ये घेऊन असं मोकळ्या रस्त्याने जाऊ शकत नाही. तुम्हाला कधी कोणत्या 500 रुपयासाठी हाफ मर्डर करेल सांगता येत नाही. मुलींचं आयुष्य तिथे सुरक्षित नव्हतं, महिला सुरक्षित नव्हती, गोरगरीब जनतेचं तर कुठं न्यायच नव्हतं. मला सांगा, आज त्या भागातली सगळी माणसं अचानक चांगली झाली का? कायदा आहे, वरती योगी बसलेले, हे काय योगायोगाने नाही झालेलं. हा, बरोबर आहे ना. म्हणजे आज आमचं जे चांगलेपण आहे ना, हे आमचा फक्त मुखवटा आहे. काय आहे मुखवटा? आतमध्ये आम्ही थोडंसं डोकवून पाहिलं ना, आपल्यालाच आपली काय वाटते, काय वाटते, भीती वाटते. अरे यार, माझ्या मनामध्ये असे विचार येतात, हा मीच आहे का? हा, मी तर फार मिरवतो सज्जन असल्यासारखा बाहेर. म्हणजे आम्हाला हे कळलं पाहिजे की आमच्यावर जसे संस्कार लहानपणापासून व्हायला पाहिजे होते तशी झाली नाही. मग आम्ही ते काय केलं, शिक्षण म्हणून घेतलं. आणि शिक्षण म्हणून आम्ही सर्वजण चांगलेपणाचा काय आणतो, फक्त आव आणतो. आणि आम्हाला पापभिरू आहे, आम्ही पाप करायला घाबरतो, आम्ही कायदा मोडायला घाबरतो, कारण आम्ही इज्जतीला जपतो. आणि म्हणून आम्ही फक्त काय आहे, चांगले आहोत. नाहीतर आम्हाला मोकळं सोडून पाप.
जोपर्यंत आपण ऑफिसमध्ये असतो तेव्हा किती शिस्तबद्ध असतो, फक्त ऑफिसच्या बाहेर झाले मन वढाया वढाया उभ्या पिकाटाला डोर. मित्रांनो, म्हणूनच सद्गुरू त्याच्या पुढे आणखी एक ओळ जोडतात. ते म्हणता माणसं चांगली नाही बनवली पाहिजे तर ती आनंदी बनवली पाहिजे. का आनंदी बनवली पाहिजे? कारण आनंदी असणं हा सर्व वाईट प्रवृत्तींसाठीचा एक विमा आहे. जेवढी बदमाशी करतो ना आपण, त्या सगळ्यांचा विमा एकच आहे. जर त्या लोकांची बदमाशी दूर करायची असेल ना, त्यांना आनंदी ठेवा. तुम्ही विचार करा, जो मनुष्य आनंदी असतो तो कारस्थान करतो, की जो दुःखी असतो तो कारस्थान करतो? कारस्थान कोण करतो? तुम्ही कधी आनंदी मनुष्य कारस्थान करताना पाहिला का? नाही. पण दुःखी मनुष्य मात्र जाऊ द्यावं ते दुखाळे. आपलं गावठी भाषेमध्ये लोक म्हणतात. एखाद्याला तुम्ही प्रेमाने म्हटले, सर जेवण करता का? तो तिकडनं चिडतो. तो काय म्हणतो, तुम्हाला काय करायचं, मी जेवण नाही तर उपाशी राहील. अरे बाबा, काय चुकीचं विचारलं? त्याला वाटतं काय चुकीचं विचारलं आपण. त्याला जर तुम्ही म्हटले, अहो सर तुम्ही आज, मॅडम तुम्ही चांगले दिसतात असं म्हटले, तुम्ही सरांना म्हटले चांगले दिसतात, तर मॅडम किंवा सर म्हणणार ते मी नेहमीच दिसतो, तुम्ही सांगायची गरज नाही. किंवा मग आणखीन जर चिडलेला असेल तर काय, मग इतर दिवशी का मी काय घाणेरडा दिसतो का? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की दुःखाळा जे माणूस आहे ते असं असतं. दुःखाळा म्हणजे काय? त्याच्या आतमध्ये दुःख आहे. साधी एखाद्याला जर जखम असेल आणि ती जर फणफण करत असेल तरी त्या माणसाला तुम्ही काही पण बोला त्याच्याबरोबर, बसाव सर, डोक्याला ताप देऊ, इथेच मला एवढा त्रास होतोय आधी, बरोबर आहे, आणि ज्याचं मन दुखतं त्याला तर विचारूच नका, ते नुसतं तोंडात पा. तुम्ही त्याला काय म्हणता? जसं काय आपण त्याची चोरी केली आहे, मोठा गुन्हा केलाय, मुळात त्यांनी स्वतःचा गुन्हा केलेला असतो. आतमध्ये जो आत्मा असतो, मी नेहमी सांगत असतो, मनुष्य जीवनामध्ये काही पण घडू द्या, काहीही घडू द्या, तुम्ही जिवंत जर असाल ना, जिवंत बस, तुम्ही मरायला टेकलेले आहेत, ती गोष्ट सोडून द्या. तेवढी गोष्ट वगळता तुम्ही जीवनामध्ये काही पण घडू द्या, पार तुमचे अगदी हातपाय तुटू द्या, तुमचं अख्खं प्रॉपर्टी सगळं लुटून नेऊ द्या, तरी पण तुम्ही तुमच्या आत्म्याला दुःखी नाही केलं पाहिजे. जो मनुष्य आपल्या आत्म्याला दुःखी करतो ना, तो किती पण चांगला असू द्या, काही उपयोग नाही. किती पण चांगला असू, किती पण धार्मिक असू द्या, तो धार्मिक कसं काय असू शकतो? आत्मिक, ज्याचं सगळं आद्य आत्मामध्ये आहे, तो आत्म्याला दुःखी कसा करू शकतो? जसं एखाद्याने चाकू घ्यावा आपल्या पोटामध्ये तो सुरी घुपसावी, हे कोण करतो? मूर्ख आहे. समजदार माणूस अशा गोष्टी करत नाही, बरोबर आहे ना? तसं स्वतःच्या अंतःकरणाला जो वेदना देतो, त्याने असं मला म्हणायला नव्हतं लागत, हे बरं नाही केलं, त्याने अशी गद्दारी नव्हती करायला लागत, तिने मला नकार नव्हतं द्यायला लागत, माझ्याबरोबर असं घडायला नव्हतं पाहिजे, हे देवा माझ्याबरोबर अपघात नव्हता घडायला पाहिजे, माझा असा अपमान नव्हता व्हायला लागला. मित्रांनो, हे सगळं जे आहे आमचं, या सगळ्या गोष्टींनी आम्ही स्वतःला काय करत असतो? दुःखी करत असतो, स्वतःला जखमी करत असतो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही आनंदी असणं हे तुमच्या सर्व दुष्प्रवृत्तींचा विमा आहे. तुम्ही जर आनंदी असाल ना, तर तुमची गॅरंटी आहे की तुमच्या हातून दुष्कृत्य होणार नाही, तुम्ही वाईट कृत्य करणार नाही, तुम्ही बदमाश होणार नाही, कधी तुमच्या हातून असं कृत्यच घडणार नाही. का? कारण तुम्हाला आनंद आहे, हे की नाही? आपण कसं म्हणतो, खूप मोठा कार्यक्रम ठेवतो आणि खूप लोकांना आमंत्रण देतो आणि बऱ्याच वेळा असं होतं लोक येतच नाही, म्हणून आपण काय होतो? डिस्टर्ब होतो. एवढी सगळी तयारी केली, एवढी मेहनत केली, लोक कसे आहेत ना, बरं आहे की नाही? खूप वाईट वाटतं. परंतु तोच माणूस जर समाधानी आनंदी असेल तो काय म्हणेल? आहे तो वेलकम, नाही तो भिडकम. तुम्ही एखाद्याला जर काही प्रपोजल दिलं, कामाचं असेल, बिझनेस असेल, प्रेमाचं असेल, कशाचं असू द्या, आणि त्यांनी ते नाकारलं, तो म्हटला नो, तर तो जर त्या ठिकाणी जर दुखाळा जर असेल तर किती चांगला असू द्या, तो काय म्हणतो? हे जग बदमाश आहे, सत्याची दुनिया नाही हो, सगळे लबाड भरलेले आहेत, कोणाचं किती पण चांगलं करा, कोणाबरोबर किती पण चांगलं वागा, लोक चांगले नाहीये. पण तो जर आनंदी असेल तो काय म्हणे? नो म्हणजे काय हो? एन ओ. नो म्हणजे एन म्हणजे नेक्स्ट आणि ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी. तू नाही म्हटला बरं झालं. अरे सगळेच जर करोडपती झाले तर कुणीतरी आमचे काम करायला पण पाहिजे ना.
आमची गाडी चालवायला, मजुरी करायला कामगार म्हणून कोणीतरी पाहिजे ना. सगळेच कशाला प्रमोशन पाहिजे? ठीक आहे, तुम्ही नाही करत काम तर चांगली गोष्ट आहे, क्वालिफाय नाही होत चांगली गोष्ट. तुम्ही नाही म्हटले, आनंद वाटला. अरे मी नाही म्हटलोय, हो म्हणूनच तो म्हणतोय. म्हणजे हे जे ॲटिट्यूड आहे, हे ॲटिट्यूड तुमच्यामध्ये कधी येतं? ढोंग करून नाही येत, हे तुमच्या आतून आलं पाहिजे. समाधानी माणसाच्या जीवनामध्ये असं ॲटिट्यूड असतं, आनंदी असलं पाहिजे. आणि म्हणून जसं मगाशी वैभव म्हटलं की आमचा जो आनंद आहे ना, तो आमच्या मोबाईलच्या फ्लॅश लाईट सारखा आहे. तो कधी डिस्चार्ज होईल भरोसा नाही. कोणी बटन दाबलं तरी बंद होतो. तुमचा आनंद सूर्यासारखा असला पाहिजे, जो स्वतःच पेटलेला आहे, आतून आहे. मोबाईलची बॅटरी जरी आतून पेटत असली तरी तिला चार्ज इलेक्ट्रिसिटी करते, आणि इलेक्ट्रिसिटीला सुद्धा चार्ज हा सूर्य करतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. आणि म्हणून मूळतः तुमचा जो आनंद आहे त्याचा स्रोत तुम्ही असले पाहिजे. आणि जर तुमच्या आनंदाचा स्रोत तुम्ही आहात तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी जे काही कराल ते कसं कराल? चांगलंच कराल. मला सांगा, जो माणूस आनंदी आहे तो माणूस कोणाकडनं काय अपेक्षा ठेवतो का? जो आपल्याच मस्तीत आहे. तुम्ही लहान मुलं बघा, त्याच्या मस्तीमध्येच असतात. पहिले त्यांना बिघडवण्याचं काम आपण करू, मोठी माणसं. काय रे उड्या मारतो माकडासारख्या? आणि शांत जर बसला, काय रे बैलासारखा झोपला, तर मग करायचं काय? त्यांनी हवेत उड्या मारायच्या का? म्हणजे आम्ही आमची जी मनस्थिती बदलते त्याप्रमाणे आम्ही समोरचं चित्र बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आम्ही दुःखी आहोत. त्या जीवनामध्ये दुःख करण्यासारखं काहीच नाही. जी काय आहे ती मिळकतच आहे, कमाईच आहे. फक्त तुमचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे. एखाद्या माणसाचा जर ऍक्सिडेंट झाला आणि त्याला जर थोडंसं लागलं, हाताला लागलं, फ्रॅक्चर झालं, हे झालं, तर तो जर दुखाळा असेल तो काय म्हणतो? या गाड्यांवाले चांगले राहिले नाही. रोडवरती हे ड्रायव्हर लोक पिऊन गाड्या चालवतात, प्रवास धोक्याचा आहे, इन्शुरन्स काढल्याशिवाय प्रवासच नाही केला पाहिजे, असे तो दोष देत राहतो. आणि तो जर सज्जन असेल, तो जर आनंदी असेल, तो काय म्हणतो? अरे यार, जीव गेला असता माझा, हातावर वाचलं. किती आभार आहे परमेश्वराचे. आणि म्हणून असा समाज आम्ही निर्माण केला पाहिजे, जो आनंदी आहे, जो सकारात्मक बघतो, जो सत्याच्या मार्गाने चालतो. बरोबर आहे, जो सज्जन आहे, असा समाज आम्ही निर्माण केला पाहिजे. अशी माणसं आम्ही निर्माण केली पाहिजे. आम्ही स्वतःला तसं बनवलं पाहिजे. हे चांगलेपणाचं नाटक बस झालं आता. बरोबर आहे ना? आम्ही सगळेच चांगले आहोत, पण आम्हाला वांगले व्हायला वेळ लागत नाही. आम्ही बाहेर काय घातलेले? मुखवटे घातलेले आनंदी असण्याचे, पण आतमध्ये किती दुःख आहे हे त्याला एक पेग पाजा, मग कळेल तुम्हाला. माझा एक फार जीवश्य कंठस्थ मित्र होता. एकदा तो दारू पिला भरपूर आणि कॉकटेल झाला, 2 प्रकारचे वेगवेगळे. तर त्याला ते ओव्हरलोड झाला आणि तो बेशुद्ध झाला. आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याला जेव्हा शुद्धीवर आणला, अक्षरशः मी हादरून गेलो. का? कारण त्यावेळेस त्याच्या तोंडातून जे वाणी बाहेर पडत होती, अक्षरशः एकदम उच्च दर्जाच्या शिव्या होत्या, एकदम उच्च दर्जाच्या. तुम्ही समजून घ्या काय असं. जो माणूस कधीही एक वाकडा शब्द सुद्धा कधी बोलत नाही शुद्धीवर असला. मी त्याला 1.5 वर्षापासून ओळखत होतो, पण त्या दिवशी मी त्याचं जे रूप पाहिलं तेव्हा मला कळलं, चांगलं असणं चांगलं नाही. चांगलं असणं चांगलं नाही. आतमध्ये फार दडून ठेवावं लागतं. चांगल्यापणाने वागायचं म्हटल्यावर तुम्हाला आतमध्ये खूप सारं दाबून ठेवावं लागतं. नको रे, लोक काय म्हणतील, या भावनेने आम्ही मुखवटा धारण करतो. आणि मुखवटा जेव्हा निघतो तेव्हा ते विकृत रूप समाजासमोर आमचं येतं. आणि म्हणून मित्रांनो, सद्गुरूंचं जे सांगणं आहे की तुम्ही एक आनंदी मनुष्य बना, आनंदी मनुष्य बनवा आजूबाजूला. ते संस्कार तुम्ही पुढे द्या, तसा आदर्श त्यांच्या समोर ठेवा. आपोआप ह्या ज्या दुष्प्रवृत्ती आहेत त्या काय होतील? कमी होतील. याचं तुम्हाला उदाहरण सांगतो मी. जो समृद्ध समाज आहे तिथं चोऱ्यांचं प्रमाण काय आहे? कमी होईल. बरोबर आहे? तुम्हाला माहिती आहे, आश्रमामध्ये जर तुम्ही गेलात कुठल्याही आश्रमामध्ये, त्या आश्रमामध्ये चोऱ्या होत नाही. काय होत नाही? चोऱ्या होत नाही. एकदा सद्गुरूंना
CEO आलेले होते अनेक कंपन्यांचे. त्यांनी विचारलं की म्हणे सद्गुरुजी, तुमच्या या आश्रमामध्ये हजारो स्वयंसेवक आहेत, बरोबर आहे? किती? हजारो. तुम्ही सर्वांना विभागणी करून दिलेली आहे कामाची. कोण स्वयंपाक बघतो, कोण शेती बघतो, कोण मेडिटेशन बघतो, कोण सकाळच्या वेळामध्ये सर्व नियोजन बघतो. हे सगळं तुमचं जे नियोजन आहे, हे नियोजन एवढं व्यवस्थितपणे कसं चालतं? तुमची लोक एवढी आज्ञाधारक कशी? त्यावर सद्गुरूंनी उत्तर दिलं, कारण आमच्याकडे मॅनेजर नाही. हे तर म्हणे आणखीन अवघड आहे. आमच्याकडं किती हायरार्की असते. जनरल मॅनेजर असतो, डिव्हिजनल मॅनेजर असतो, हेड ऑफ द डिपार्टमेंट असतो, सुपरवायझर असतो, नंतर टीम लीडर असतो. एवढी चेन असते तरी काम चुकारपणा करतात खालची, कारण ती सगळी चांगली आहेत ना. म्हणून ते म्हणे माझ्याकडं जी माणसं आहेत ती सगळी आनंदी आहे, त्यांना काही अपेक्षा नाही, त्यांच्या आनंदासाठी ते करतात. त्यांना मी पगार देत नाही, फक्त मी त्यांना एकच गोष्ट देतो, ते म्हणजे प्रेम. मी त्यांना फक्त प्रेम देऊ शकतो, कारण ते मी आहे, माझी तीच संपत्ती आहे. बाकी मी त्यांना काही देत नाही. मित्रांनो, हेच महत्वाचं आहे. जीवनामध्ये आनंदी माणूसच प्रेम करू शकतो. दुःखी माणसाने कधी प्रेम केलेलं पाहिलंय का? पाहिलंय? स्वतःच दुःखाळा आहे आणि प्रेम करतोय, पाहिलं कधी? तेव्हा लक्षात ठेवा, जीवनामध्ये पहिले माणसं कशी बनली पाहिजे? आनंदी बनली पाहिजे. आणि आनंद हा जसं आहे तसं स्वीकारण्यात आहे. आणि तो जर स्वीकारला तर आमचं जीवन खऱ्या अर्थाने सुंदर बनेल, सच्च बनेल. बरोबर आहे? बघा, आनंदी मनुष्य सकारात्मक असतो. आनंदी मनुष्य वर्तमान काळात जगतो. तो भूतकाळाचा विचार करत नाही, भविष्य काळाची चिंता करत बसतो. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. आनंदी मनुष्य हा नेहमी इतरांचा विचार करतो. आनंदी मनुष्य हा निरपेक्ष असतो, निस्वार्थी असतो, निष्काम कर्मयोगी असतो. त्याचे कर्म करण्यामागे काहीच हेतू नसतो. भले समोरच्याला तो दिसतो, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी चष्मा घातलेल्या स्वार्थाचा त्याला तसंच दिसतं. बरोबर आहे? निस्वार्थी काम आणि स्वार्थी काम तुम्ही कसं ओळखणार? आम्ही ओळखूच शकत नाही, कारण आम्ही स्वार्थाने बरबटलेले. बरोबर आहे ना? आणि म्हणून आम्हाला जर आनंदी व्हायचा असेल तर तो आमच्या आतमध्ये आहे, तो ऑलरेडी आहे. आम्ही तो अपेक्षांच्या ओझ्याखाली काय करून टाकला? दाबून टाकला. आणि म्हणून जर आम्ही आनंदी होऊ शकलो तर आम्ही आनंदी माणसं निर्माण करू शकलो. आम्ही आमच्या मुलाबाळांना ही शिकवून दिलं काय, की बाळा तू काही कमवू अगर नको कमवू, पण जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा, समाधानी राहा. सत चित्त आनंद, बरोबर आहे? सच्चित आनंद असं परमेश्वराला म्हणतात. आणि मित्रांनो, जो आनंदी आहे ना तो परमेश्वरामध्येच स्थित असतो, म्हणून तर आनंदी आहे, त्याचा स्वभाव आहे. मग आज आपण संकल्प करूया, मी चांगलं बनण्याच्या ऐवजी आम्ही आनंदी कसा, आमचा आनंद कसा निर्माण होईल, आमच्यातला आनंद कसा बाहेर प्रगट होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करूया. आणि त्यासाठीच आपण साधना करूया आणि जीवन सर्वांचं सुंदर बनूया. धन्यवाद.